नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. हा सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा आपला गाठीभेटींचा रविवार असतो. आणि आज आपलं भाग्य असं आहे की अल्टिमेट असं जे नाव आहे हृदयविकाराच्या क्षेत्रात, ते आज आपल्या भेटीला आले आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर विजय सुरासे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आत्ताच आपण गणरायाला निरोप दिला. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानले जातात आणि 3 दिवसानंतर जागतिक हृदय दिन, वर्ल्ड हार्ट डे साजरा होणार आहे. या दोन्हींचा सुरेख संगम ज्यांच्यामध्ये आढळतो ते डॉक्टर विजय सुरासे. हृदयविकार आणि हृदय शल्यक्रिया याच्यात फक्त महाराष्ट्र किंवा देश असं नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचा दबदबा आहे ते डॉक्टर विजय सुरासे, ज्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत आणि ज्यांचा परिचय म्हणजे खरं एक प्रेरक कहाणी आहे, ते डॉक्टर विजय सुरासे. ते आज आपल्यासोबत आहेत, याचा मला अतिशय आनंद होतो. त्यांचा परिचय म्हणजे खरं एक, मी त्यांना आता सजेस्ट केलं की त्यांनी पुस्तक लिहायला पाहिजे, पण थोडक्यात मी त्यांचा परिचय करून देते. औरंगाबाद जवळच्या एका खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला. सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना केवळ अफाट बुद्धिमत्ता, अफाट परिश्रम आणि जिद्द या जोरावर त्यांनी आज जे यश मिळवलंय ते यश मिळवलंय. हे यश इतकं शानदार आहे की एकही पदवी वैद्यकीय क्षेत्रातली अशी नाही की जी त्यांच्या नावावर नाही. 6 भारतीय आणि 3 विदेशी पदव्या त्यांच्या नावावर आहेत. त्याच्यानंतर जो क्लिवलँड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जो कोर्स केला, तो 3 वर्षाचा कोर्स त्यांनी त्यांच्या बुद्धी आणि मेहनतीच्या जोरावर 1.5 वर्षात संपवला. आणि युरोपियन आणि ब्रिटिश फेलोशिपच्या पाठोपाठ अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी अमेरिकन फेलोशिपसुद्धा त्यांना 15 साली मिळाली आहे. आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट अशी आहे की ते काय करतायत, असं ज्या हृदयविकार तज्ज्ञांबाबत सगळ्या जगभर हृदयविकाराच्या क्षेत्रातले लोक माग ठेवून असतात, त्यांच्यामध्ये डॉक्टर विजय सुरासे यांचा समावेश होतो. ज्या 8 अतिशय रेअर किंवा अभिनव अशा शस्त्रक्रिया आहेत, ज्या वैद्यकीय जर्नल्सनी डॉक्युमेंटेशनसाठी गृहीत धरलेल्या आहेत, त्या त्यांनी केलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. जसं त्यांनी एका दिवसात 36 अँजिओग्राफी एका वैद्यकीय शिबिरात, मोफत वैद्यकीय शिबिरात ते जे करतात त्यांचं सामाजिक ऋण फेडण्यासाठी, त्यात त्यांनी केलेल्या आहेत. वर्षाला 2000 यशस्वी हृदय शस्त्रक्रिया असा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आणि बहुतेक म्हणजे एवढ्या लहान वयात अमेरिकन फेलोशिप मिळवणं किंवा सगळ्याच्या सगळ्या पदव्या 50च्या आत मिळवणं, हे सगळे जे आहेत हे विक्रम आहेत. आणि त्यांचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा, म्हणजे त्यांना रेड कार्पेट परदेशातही होतं, पण आपल्या ज्ञानाचा लाभ आपल्या देशाला व्हावा म्हणून ते परत आले. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ते आहेत. त्यामुळे मी त्यांचं जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. ज्यांना त्यांच्या उपचाराचा लाभ घ्यायचा असेल, सेवेचा लाभ, सल्ल्याचा लाभ घ्यायचा असेल, ते डायरेक्टली नंतर त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. त्यांचा दुसरा एक परिचय म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी मानद हृदयविकार तज्ज्ञ म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. त्याच्यानंतर 300हून अधिक त्यांनी मोफत वैद्यकीय कॅम्प्स आयोजित केलेले आहेत. आणि आदिवासी आणि शेतकरी या जो अविकसित वर्ग आहे किंवा जो दुर्लक्षित वर्ग आहे, त्यांच्यामध्ये आरोग्याची जाणीव पसरावी यासाठी ते अविरत काम करत आहेत. वर्षाचे 365 दिवस काम करणारे आणि तरीही हे सामाजिक ऋण जपणारे असे डॉक्टर विजय सुरासे आज आपल्या भेटीला आले आहेत. आपण स्ट्रेस हा विषय सध्या घेतो आहोत. स्ट्रेस आणि हृदयविकार ह्याचं घनिष्ठ नातं आहे आणि हृदय दिनाच्या निमित्ताने आपल्याला डॉक्टर सुरासे यांच्याशी गप्पा मारायला मिळत आहेत. हा आपला भाग्याचा योग आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. तुम्हालाही जागतिक हृदय दिनाच्या शुभेच्छा. आणि तुमच्या कार्यामुळे आम्हाला जो लाभ होतोय त्याच्यामुळे आम्हा सर्वांनाही हृदय दिनाच्या शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा हृदय दिनाच्या. येस. एक चिंतेचा विषय असा आहे की मी जे रिपोर्ट्स वाचते किंवा हे करते, तर हृदयविकार आणि मधुमेह यासाठी भारत ही जागतिक राजधानी बनू पाहते. एका ताज्या रिपोर्टनुसार दर 33 सेकंदाला एकाचा मृत्यू भारतात हृदयविकारांनी होतोय. तर ही परिस्थिती का ओढवली, याला नक्की कारणं काय झाली? भारत हे डायबिटीज किंवा मधुमेहाचे कॅपिटल आहे. यासोबत रक्तदाब कमी वयात होणे, कमी वयात मधुमेहासोबत रक्तदाबाचे रुग्ण पण यांची संख्या वाढत आहे. पण 33 सेकंदाला एकाची मृत्यू होते
हे जर का आपण पब्लिकली आपण जर सांगितलं तर कदाचित हिस्टेरिया क्रिएट होईल, भीती निर्माण होईल जनतेमध्ये. सांगायचं तात्पर्य असं आहे की भारताचं पॉप्युलेशन बघितलं त्यातल्या त्यात मुंबई, महाराष्ट्र, ठाण्याचं पॉप्युलेशन बघितलं की एक बाहेरचं कुठल्या तरी एक देशाचे इक्वेलंट पॉप्युलेशन आहे. आणि आपल्या देशाचं पॉप्युलेशन 130 कोटीचं पॉप्युलेशनमध्ये मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेमध्ये निश्चितच जास्त आहे. पण मधुमेहामुळेच होतोय असं नाही, पण मधुमेहामुळे हृदयाचे आजार हे वाढत चाललेले आहे नक्कीच कमी वयामध्ये. ओके. मधुमेह वाढायचं काय कारण आहे? स्ट्रेस, जीवनशैली आणि आपल्या जीवनशैलीमध्ये महत्त्वाचं व्यायाम नसणे, आहार आपला आणि ऑर्गॅनिक जे आपण कन्झम्पशन आहे त्याच्यापासून आपण दुरावलो आहोत. पूर्वी असं असायचं की मी लहान असताना 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट, पुरणपोळी करायची तर सावकाराचे घरून गहू आणायचे. ओके. मुख्य अन्न हे घरात जे असायचं तो राजगिरा, नाचणी, ज्वारी, बाजरी हे खरंच खूप चांगलं होतं हो. आपल्याला सुदृढ ठेवण्यासाठी, आपली हेल्थ चांगल्या ठेवण्यासाठी. मात्र नंतर गहू, मक्का याचं सेवन वाढलं आणि जे पॅक्ड फूड आहे, आता मी दरवेळेला रुग्णांना सांगतो की हे 4 गोष्टींचं सेवन करू नये. CRAP, क्रॅप. हे बोलत असताना ओघामध्ये मी त्यांना सांगतो की कार्बोनेटेड एरिएटेड ड्रिंक्स जे इंट्रोड्यूस झाले देशामध्ये, पाश्चात्तीकरण झालं आपण म्हणतो, अर्बनायझेशन झालं, प्रगती झाली देशाची, ह्या ज्या गोष्टी आल्यात ना कार्बोनेटेड एरिएटेड ड्रिंक्स, त्यांनी आपल्याला डायबिटीज दिला, त्यांनी आपल्याला रक्तदाब दिला. Okay. सेकंड, R, रिफाईंड शुगर, जास्त प्रमाणात केक, पेस्ट्रीज, डीप फ्राईड आयटम्स ह्या गोष्टींचं सेवन वाढलं ज्या की कधीच बघितल्या नव्हत्या आमच्या लहानपणी. आर झालं. आता ए, आर्टिफिशियली प्रोसेस्ड फूड, भुजिया, मग नंतर ह्या सगळे फरसाण आयटम, हे जे स्टोर्ड ज्या गोष्टी असतात ना त्याच्यामुळे आपल्याला कमी वयात मधुमेह आला. हे कशामुळे जातं हे सांगतो. आणि पी शेवटचं, पॅक कुठलीही गोष्ट असेल, कुठलीही गोष्ट तुम्ही पॅक करून ठेवली, फक्त लोणचं किंवा आंबलेले पदार्थ सोडून, अत्यंत महत्वाची गोष्ट. लोकांना वाटेल की लोणचं आपण आंबवतो आणि आंबलेले पदार्थापासून आपण जे काय हे बनवतो आपण, इडली, डोसा, ह्या चांगल्या आहेत गोष्टी, फर्मेंटेड गोष्टी. पण जी इतर गोष्टी पॅक्ड असतात ते खूप दिवस स्टोर्ड असतात, याच्यापासून आपल्याला फ्री रॅडिकल्स मिळतात बॉडीमध्ये. सो CRAP ह्या गोष्टीपासून फ्री रॅडिकल बॉडीमध्ये घुसतात आणि ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये आपल्याला डायबिटीस होतो, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये हायपरटेन्शन, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये कमी वयामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये क्लॉट, मेंदूच्या रक्तवाहिन्यात क्लॉट आणि स्ट्रोक, पॅरालिसिस, हार्ट अटॅक हे कमी वयात व्हायला लागले. ओके. हे सगळे रिस्क फॅक्टर्स तुम्ही म्हणताय. पण मग हे जर आपण कमी केलं म्हणजे मग जीवनशैली असावी कशी? कारण आताची जी लाईफस्टाईल आहे, निदान मुंबईसारख्या शहरातली बायका सुद्धा नोकऱ्या करतात, 14-14, 18-18 तास त्यांना बाहेर राहायला लागतं, विकतचं फूड आणण्याशिवाय पर्याय नाही, अशी जी परिस्थिती आहे. म्हणजे आपली जीवनशैली बदलली आता. जी पूर्वी होती की जेव्हा बायका घरी होत्या ती आता असू नाही शकत. तर मग अशा परिस्थितीत सुवर्णमध्य कसा काढता येईल? एक गोष्ट मान्य आहे की आपण 40 वर्षापूर्वी जसं आपलं राहणीमान होतं तसं आपलं राहणीमान आता शक्य नाही आणि त्या टाईपची स्लो लाईफस्टाईलमध्ये जाणं शक्य नाही. आपण प्रगतीच्या पथावरती, आणि प्रगती झाली पाहिजे, सगळ्यांनी ॲम्बिशियस असलं पाहिजे, पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर आपण त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. एलिव्हेटर आहे, ऑटोमॅटिक गाड्या आहे, याचा वापर आपल्याला करणं भाग आहे. कम्प्युटर्स, आपले गॅजेट्स आहे, मोबाईल्स आहे, स्क्रीन्स आहे वेगवेगळे, याच्या वापरापासून दूर जाऊ शकत नाही. पण स्वतःसाठी किमान अर्धा तास काढणे नंबर 1. शारीरिक श्रमाचे कामं स्वीकारणे, करणे, चालणे, ब्रिस्क वॉकिंग करणे, खुल्या हवेत, मोकळ्या हवेत, ज्याला जमतं त्याने. प्रत्येकाला जमतंच असं नाही, तर त्यात दोरीच्या उड्या मारणे. जर तरुण वय, जर यंग एजचं पॉप्युलेशन असेल तर दोरीवरच्या जोड्या, स्किपिंग, घरगुती व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन ह्या गोष्टी करू शकतो आपण. आपल्या बिल्डिंगमध्ये समजा आपण 10व्या माळ्यावरती राहत असाल तर 6 ते 10 हा फ्लोअर खालीवरती चढू शकतात. बाहेर पावसामध्ये जायची गरज नाही, 4 माळ्या चढू उतरू शकतो. मग पावसाचं निमित्त द्यायची गरज नाही. ज्वारी, बाजरी, जास्त सीझनल फ्रुट्स, जास्त फळं, जास्त भाज्या, जास्त कडधान्य, स्प्राउट्स,
हे याचं सेवन करणं गरजेचं. जास्त पाणी कमी पितो, सनलाईट एक्सपोजर कमी, गगनचुंबी इमारती आहे त्यामुळे आपल्याला सनलाईट एक्सपोजर होत नाही, विटॅमिन D3 डेफिशियन्सी होतात. जास्त प्रमाणात D3चं सेवन करणे, B12चं सेवन करणे, प्रथिने जास्त घेणे. आता बरेच लोक विचारतात की शुद्ध शाकाहार चांगला की मांसाहार चांगला. मी विचारणारच होते. हो, याच्यामध्ये हा प्रश्न जोडून येणारच मला माहिती होतं. शाकाहार अत्यंत चांगला. फ्री रॅडिकल्स आणि बरेचसे गोष्टी टॉक्सिकन्स जे काही येतात, फॅट, सॅच्युरेटेड फॅट जे येतात रेड मीट सोबत, ते याच्यामध्ये शुद्ध शाकाहारामध्ये येत नाही. पण त्यातल्या त्यात प्रोटीन आपल्याला कमी मिळतं शाकाहारामुळे. तर आम्ही म्हणतो शास्त्रोक्त अभ्यासलेले जे काही आम्हाला मल्टी सेंटर ट्रायल आहे, अभ्यासात आम्हाला जे शिकवलं गेलं आहे, जे पुस्तकामध्ये मेन्शन आहे, जे अनुभवतो की प्रथिने आपल्या शरीराकरता गरजेचे आहे. 1 ग्राम पर किलोग्राम कमीत कमी प्रोटीन्स आपल्याला हवे आणि ते आपल्या डाळ किंवा आपण घेतलेलं दूध, दही, पनीर यापासून आपल्याला मिळू शकत नाही. तर आम्ही म्हणतो की एग व्हाईट, उकडलेल्या अंड्याचा पांढरा हिस्सा, मांसाहार जर करायचं असेल आणि आवडतच असेल तर फिश, एग व्हाईट, लीन मीठ हे चांगलं असतं. मात्र शाकाहार असो किंवा मांसाहार असो त्यात तेलाचं सेवन कमी करा, कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थांचं सेवन कमी करा असं आम्ही सांगतो. जास्त प्रमाणात टेबलवरती असलेले सॉल्ट आणि शुगरचं कन्झम्पशन करू नका. आपले शत्रू, आपल्या देशाचे शत्रू असं एक पर्टिक्युलर देश नाहीये. आपले शत्रू आपल्याच किचनमध्ये, आपल्याच डायनिंग टेबलवरती असणारे सॉल्ट आणि शुगर आहे. बरोबर. तर याचं सेवन कमी करायला पाहिजे. आपल्याला खरं म्हणजे साखरेचा चहा, साखरेची कॉफी, साखरेपासून तयार केलेले व्यंजन हे थांबवायला पाहिजे. सणावाराला ठीक आहे, आता एखादा सण आहे, त्यामध्ये काही महोत्सव आहे, एखाद्या असा काही पर्टिक्युलर विधी आहे, त्या दिवशी घेतलं, सेवन केलं, प्रसाद म्हणून थोडंसं आपण घेतलं, निमित्त मात्र चालतं. सगळ्या गोष्टी कराव्या पण मॉडेस्टीमध्ये, मॉडरेशनमध्ये. पण रोजच सेवन आपलं गोड पदार्थांचं असेल तर त्यात मग गुळ वापरावा, जास्त साखर वापरू नये. जेवण झाल्यानंतर थोड्या प्रमाणात गुळ खाऊ शकतात. जेवणामध्ये अगदी सकस तुम्ही आहार आपल्यामध्ये तूप घेऊ शकतात, गाईचं लोणकडं तूप. हा, लोण, आपण त्याला गावरान तूप म्हणतो किंवा आपण घरी बनवलेलं तूप म्हणतो, देशी घी म्हणतो. चांगल्या प्रकारचं आपण हे सेवन करू शकतो, हरकत नाही काही. हे सगळं म्हणजे गुड हेल्थचे इक्वेशन्स आहेत. थोडा व्यायाम असणे, हाय प्रोटीन डाएट, लो कार्बोहायड्रेट, लो फॅट, लो सॉल्ट, लो शुगर, इसेन्शियल फॅटी ऍसिड तुपापासून ज्या मिळतात ते घेणं आपल्याला गरजेचं असं. व्हाईट लीन मीठ, प्रोटीन आपल्याला बॉडीला सप्लिमेंट करण्यासाठी गरजेचं आहे. मांसाहार करायचा झाला तर त्याची फ्रिक्वेन्सी काय? कारण आता असं झालंय की जे ओरिजिनली नॉनव्हेज खाणारे होते ते काही विशिष्ट दिवशी खात होते किंवा काही पथ्य पाळत होते. आता जे नव्याने खाणारे लागलेले आहेत ते कधीही खातात, म्हणजे रात्री बेरात्री सुद्धा खाणं किंवा असं जे होतं त्याचा हृदयावर काय परिणाम? शक्यतो सकाळच्या वेळेला की दुपारच्या वेळेला रोज खाऊ शकतो आपण. रात्री हेवी मसाल्याचे पदार्थ, व्हेज असो नॉनव्हेज मसाले असो, ते घेऊ नये. अति जास्त नॉनव्हेजचं सेवन हे किडनीला बर्डन पण देऊ शकतं. आता याच्यासोबत जोडून प्रश्न हा येऊ शकतो की प्रोटीनचं बर्डन नेमकं कसं आपल्या बॉडीवरती येऊ शकतो. खूप जास्त जर तुम्ही नैसर्गिक प्रोटीन घेतले तर किडनीला शेवटी हँडल करावं लागतं ते. आणि याच्यासोबत जोडून जर बाहेरचे प्रोटीन्स, आर्टिफिशियल पावडर्स घेतले आपण, बरीचशी यंगस्टर्ससाठी हा मेसेज आहे याच्यामधून द्यायचा आहे मला. की मी ऍक्च्युली तुम्हाला हा प्रश्न विचारणार होते. मी आधी प्रश्न विचारते म्हणजे ते तुम्हाला जोडून उत्तर येईल तुमचं, की आता सिद्धार्थ शुक्लाचा जो मृत्यू झाला त्याच्याने काही प्रश्न उपस्थित केले की 30-40 मुलांचे मृत्यू यायला लागले. ही जी तरुण मुलं आहेत ही अनेकदा जिमिंग करता करता कोसळतात, मॅरेथॉन धावता धावता कोसळतात, किंवा आता सिद्धार्थ शुक्लासारखा माणूस जो 4-4 तास जिमिंग करत होता, प्रोटीन हाय इंटेकवर होता, तो हार्ट अटॅकनी गेला. तर या गोष्टीवरती जवळपास तब्बल 10 इंटरव्ह्यू झाले माझे, पत्रकारांनी इंटरव्ह्यू घेतले. सगळ्यांनी मी सांगितलेले पॉईंट, मुद्दे पुन्हा मी रिपीट करतो जनतेपर्यंत पोहोचावं म्हणून. भारतीय आपण हिस्टेरिकल पॉप्युलेशन आहे आणि आपल्या जीवनावरती चित्रपटसृष्टीचा खूप इम्पॅक्ट आहे. सिनेकलावंत मराठी भाषिक असो, हिंदी भाषिक असो किंवा क्षेत्रीय भाषिक असो, त्यांचा पगडा आपल्यावरती वाचतो आणि आपण त्यांना फॉलो करतो. आता एक व्यक्ती मृत्युमुखी पडली म्हणजे प्रत्येकाला असं होणार असं नाहीये. बरोबर, मृत्यू होतात, ॲथलीट्सचे होतात, स्पोर्ट्समन, ऑलिम्पिक स्पोर्ट्समन, एशियन गेम्समध्ये झाले, हे होतात आणि होणारच. काही असे आजार असतात जे विशिष्ट वयामध्ये एक जीव घेतात, कार्डिओमायोपॅथीज असतात. कोणाला माहिती, सिद्धार्थ शुक्लाचं हृदयाची स्क्रीनिंग झाली नसावी, त्याला एक विशिष्ट कार्डिओमायोपॅथी नावाचा आजार असावा. मुद्दा हा आहे की अति जास्त व्यायाम, अति जास्त प्रोटीनचं सेवन एखाद्याला किल करू शकतं का, एखाद्याचा जीव घेऊ शकतं का? करेक्ट.
मी याच्यासोबत जोडून एक म्हणेल की कुठली गोष्ट अति करू नये. अगदी 2-4 महिन्यात किंवा 6 महिन्यामध्ये क्रॅश कोर्स करून आपण हेल्थ बनवू नये, त्याच्या मागे लागू नये. टू इम्प्रेस पियर्स, टू लुक गुड, चांगलं दिसणं फार महत्त्वाचं आहे. दिसावं प्रत्येकाने, त्यासाठी कष्ट घ्यावे, त्याच्यात आनंदच आहे. पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हेल्दी राहणं, तुमचं जगणं. करेक्ट. 40मध्ये तुमचं घर जर समजा रिकामं होत असेल आणि एक कर्ता पुरुष जात असेल तर मग तुमचं ते डौलदार शरीर 40 वर काय जाणं उपयोग? उपयोगाचं नाही घरच्यांसाठी. तुम्ही फिट राहा. एकदम अति जास्त वेट लिफ्टिंग करू नका, अति जास्त मॅरेथॉन ट्रेनिंग करू नका, गरजेचं नाही. हे 20-21 किलोमीटर, 42 किलोमीटर ह्या ज्या गोष्टी तुम्ही करतात यंगस्टर्स, याच्याने एन्डॉर्फिन्स विशिष्ट केमिकल सिक्रेट होतात बॉडीमध्ये. याच्यात पॉझिटिव्ह केमिकल्स म्हणतो, पण हे ॲडिक्टिव्ह असतात. आपण सगळं कामधाम सोडून, कुटुंब सोडून याच्या मागे लागतो. आपले जॉईंट लिगामेंट टेअर होतात, आपली झोप जाती, आपलं शरीर लीन थीन ठेवण्यासाठी आपण त्याच्या मागे लागतो. मग थोडंसे डेंग्यू फिवर, मलेरिया झाला, व्हायरल फिवर झाले की आपली बॉडी ढासळते, कारण आपल्याकडे बॉडीमध्ये रिझर्व्ह राहत नाही. हे जी पैलवान लोक असतात यांच्यामध्ये शारीरिक क्षमता खूप असतात, ते गाडी लोटू शकतील. मात्र त्यांना डेंग्यू फिवर, मलेरिया झाला, एखादा स्वाईन फ्लू झाला की मग त्यांना तुमच्यापेक्षा जास्त त्यांना वेळ लागतो रिक्युपरेट व्हायला. आणि अति जास्त वेट लिफ्टिंग काय होतं की बॉडीच्या आतमध्ये आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शनमुळे ते प्रेशर ट्रान्समिट बोनमधून, मणक्यामधून, रक्तवाहिन्यामधून होतं आणि बोन क्रॅक होतात, वर्टिब्रल फ्रॅक्चर्स होतात, लिगामेंट टिअर होतात, नी जॉईंट इंजुरी होतात. ह्या गोष्टी किल करत नाही, मारत नाही. मात्र काय मृत्युमुखीच पाडतोय? हृदयाच्या रक्तवाहिन्या चिरणे, हृदयाची मेन रक्तवाहिनी अवॉर्टा चिरणे. कदाचित अवॉर्टा चिरणे, फाटणे, त्याला डायसेक्शन ऑफ अवॉर्टा म्हणतो. हृदयाच्या रक्तवाहिन्या चिरणे आणि त्याच्यामध्ये क्लॉट फॉर्म होणे, ज्याच्यामध्ये एकदम आकस्मिक अटॅक किंवा मृत्यू होते. ह्या घटना मृत्यूचे कारण असतात. प्रोटीन्समुळे किडनी फेल होतात. रुग्ण अक्षरशः काही महिन्यामध्ये डायलिसिस वरती जातात, किडनीचे ट्रान्सप्लांट करावं लागतात, केवळ ह्या मूर्खपणामुळे. अति जास्त प्रोटीनचं सेवन, स्टिरॉइडचं सेवन, डौलदार शरीर, पिळदार शरीर करण्याकरिता तुम्ही सगळ्यांना मेसेज येईल, नैसर्गिक प्रथिने घ्या आणि ग्रॅज्युएट करा. कोणीच 10वीच्या वर्गात PhD होत नसतं. त्यामुळे आपलं शारीरिक मानसिक बळ वाढवण्याच्या मागे लागा, पण गो ग्रॅज्युअल, गो स्लो आणि टेक इयर्स. ट्रेनिंग करा. आता परदेशात जी लोक मॅरेथॉनसाठी ट्रेन होतात ते वर्षानुवर्ष करतात. 1 वर्षात, 2 वर्षात, 40मध्येच ऐन एकदम तुम्ही सुरुवात करत असाल रेझोल्युशन म्हणून हेल्थ फिटनेससाठी, तर चुकीचं आहे. करा, मात्र खूप स्लो करा. तुम्ही बाहेरील म्हणजे ब्युटी बॉडीची बाहेरील ते लुक्स आणि अपिअरन्स थोडे चेंज करू शकतात फ्यू मंथ्समध्ये, पण इंटरनल स्ट्रेंथ बिल्डिंग होत नाही. मला तोच प्रश्न आहे पुढचा की इंटरनल स्ट्रेंथ बिल्डिंग, विशेषतः हृदयाच्या स्ट्रेंथ बिल्डिंगसाठी आम्ही काय करावं हे सांगा तुम्ही. इंटरनल स्ट्रेंथ बिल्डिंगसाठी मेंटल कुलिंग पण शिकणं गरजेचं आहे. डिफ्युजन ऑफ स्ट्रेस हे शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद आहे त्या पण गोष्टी करता आल्या पाहिजे, स्वतःला वेळ देता आला पाहिजे. मेडिटेशन, प्राणायाम, चांगलं वाचन, चांगलं लिसनिंग टू गुड म्युझिक, तुम्हाला आवडणारे नाटक बघा, आवडणारे चित्रपट बघा, चर्चा करा, मग प्रेक्षणीय स्थळी जा, निसर्गाच्या ठिकाणी जा. अशा ठिकाणी आपण गेला तर थोडंसं स्ट्रेस डिफ्यूज होतो. स्ट्रेस डिफ्यूज झाला का हायपरटेन्शन, डायबिटीज हे जे असतात याच्या औषधी कमी लागतात आणि तुमचं ओव्हरऑल हेल्थ बेनिफिट्स दिसू लागतात. बरोबर. इंटरनल स्ट्रेंथ बिल्डिंगसाठी तुम्हाला गरजेचे असतात या व्यतिरिक्त व्हिटॅमिन D3चं सेवन, B12चं सेवन, व्हिटॅमिन Cचं सेवन आणि अँटीऑक्सिडंटचं सेवन. अँटीऑक्सिडंट्स आपल्याला रोजच्या आहारामध्ये मिळत नाही, पण आपल्याला समजा जर कन्झम्पशन ऑफ B12, B कॉम्प्लेक्स, D3, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E हे जर मध्ये जमलं तर नक्कीच घ्या. कॅल्शियमचे सेवन करा. मी म्हणतो सगळ्यांना की आपण गाडी घेतात म्हणजे फक्त पेट्रोल डिझेल टाकलं म्हणजे गाडी चालत नाही. तुम्ही 3-4 महिन्यानंतर बघा, इंजिन ऑइल बदलतात, क्लच ऑइल बदलतात, गिअर ऑइल बदलतात, तुम्ही इंजिनची ट्युनिंग करतात, गाडी वॉश करतात, वेळच्या वेळ तुम्ही व्हॅक्यूम क्लीन करतात, गाडीचे टायर चेंज करतात, तुम्ही इव्हन बॅटरी चेंज करतात. सगळ्या गोष्टी आपण गाडीसाठी करतो. तिला आपण तिच्यावरती प्रेम करतो, तिच्यावरती स्क्रॅच आला तरी आपल्याला वाईट वाटतं, पण आपण आपल्या शरीरासाठी काय करत नाही. मातेच्या उदरातून आपण येतो तेव्हापासून आपण अति गर्वाने, अति प्राईडने वावरतो की मी एकदाही इंजेक्शन घेतलं नाही, एकदा ॲडमिट झालो नाही, एकही गोळी घेतली नाही. मात्र याच्यात मेसेज असं द्यायचं, ज्यांनी 40चं वय उल्लंघन केलं आहे की अराउंड 40 असतील, त्यांनी जनरल हे चेकअप करून काही आकडे जाणणं गरजेचं आहे. विशेषतः तुम्ही वेटच्या बाबतीत जागरूक आहे, हाईटच्या बाबतीत जागरूक आहे, मात्र ब्लड शुगर, रक्तदाब, हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाईल, तुमचे HbA1c हे पण गोष्ट तुमच्या शरीराच्या आतले महत्त्वाचे आकडे जाणणं गरजेचं आहे.
फॉर युअर जनरल फिटनेस. बऱ्याच वेळा आपल्याला बॉडीचं बॅलन्स आपल्याला डिस्टर्ब न झाल्यामुळे बरेचसे आजार कळत नाही. काही रुग्ण आमच्याकडे एक अमुक आजारासाठी येतात, तमुक आजार दिसून येतो. मग रुग्ण विचारतात ते असं कसं, मला कधीच नव्हतं. आपली बॉडीमध्ये विशिष्ट किमया आहे, ती बॅलन्स मेंटेन करते. आणि काही रुग्ण असे येतात मॅडम की आम्ही त्यांना सांगतो तुम्हाला ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेला. तो आश्चर्यचकित होतो रुग्ण की मला कधीच दुखलं नाही. इको केला, हेल्थ चेकअप केलं, ECG केलं, रक्ताच्या चाचणी केल्या, तर त्याच्यामध्ये दिसून येतं की तुमचा ECG खराब आहे, तुमचे क्रिएटिनिन कार्डियक मार्कर्स खराब आहे, तुमचा 2D कलर डॉपलर खराब आहे, हृदयाची पंपिंगची क्षमता कमी आहे. हृदय ही मोटर आहे, ही मोटर सक्षमरित्या काम करते. ही काम करत असल्यामुळे आपण चालतो फिरतो. ही मोटर जर कमकुवत झाली तर आपल्याला दम लागतो, छातीच्या मध्यभागामध्ये जडपणा वाटतो, चालताना, धाव घेताना, बस पकडताना, ट्रेन पकडताना, पायऱ्या चढताना एकदम छातीमध्ये दाब आल्यासारखं वाटतं. हे हृदयाच्या आजाराची लक्षण होईल. मात्र सगळ्यांनाच ही हृदयाच्या आजाराची लक्षण येत नाही. काही जणांना, विशेषतः जे स्मोकर्स आहे, जे ज्यांना मधुमेह आहे, जे ओल्ड आहे, जे यंग आहे, फिमेल जेंडरचे जे OC पिल्स घेतात, त्यांच्यामध्ये सायलेंट अटॅकचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे त्यांना संकेत मिळत नाही. ते ही दुर्दैवी बाब आहे, दुर्दैवाची बाब याच्याकरिता, कारण त्यांना लक्षण न आल्यामुळे वेळ निघून गेलेली असती आणि रिपेरेबल डॅमेजचं इरिपेरेबल डॅमेज झालेला असतो. हृदयाच्या आजारामध्ये कुठल्याही पॅरालिसिस, किडनी फेलियर आणि हार्ट अटॅकच्या आजारामध्ये 1 तासाच्या आत जर तुम्हाला उपचार मिळाला तर जास्तीत जास्त फायदा होतो. नंतर जर तुम्ही उपचारासाठी मोठ्या इस्पितळात गेला, परदेशातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर वेळ निघून गेलेली असती. म्हणजे झाड वाळल्यानंतर खत पाणी केल्यासारखं होतं. त्यामुळे हार्ट अटॅक, मल्टी ट्रॉमा किंवा पॉलिट्रॉमा, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, हेड इंजुरी, पॅरालिसिस, किडनी फेलियर, गॅस्ट्रो याच्यामध्ये गोल्डन आवर एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये लवकरात लवकर उपचार घेणं गरजेचं आहे. सर्दी, खोकला, अंगदुखी, माइल्ड फिवर याच्यामध्ये दादा दादीचे नुसके, कट्ट्यावरचे नुसके, व्हॉट्सअपवरती फिरणारे सर्क्युलेटिंग मेसेज हे नक्कीच ठीक आहे. पण गुगलचा वापर, व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट होणारे मेसेजचा वापर ह्या आजाराच्या उपचारासाठी बिलकुल वापरू नका. अमुक ठिकाणी असं हॉस्पिटलमध्ये 5,000 उपचार करून मिळतोय, अँजिओप्लास्टी करायची गरज नाही, बायपास करायची गरज नाही, हे चुकीचे मेसेजेस सर्क्युलेट होतात. ही डॉक्टर मला आणखीन एक, सॉरी टू इंटरप्ट, एक याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की आयुर्वेद, नॅचरोपॅथी किंवा जीवनशैलीत बदल करून, पंचकर्म करून हृदयविकार टाळता येतो का? निश्चितच. हे बघा, आपलं शास्त्र जे सांगतं ना, पुरातन कालापासून हृदयाच्या गतीवरती कंट्रोल, श्वासाच्या गतीवरती कंट्रोल, वजनावरती कंट्रोल, आहारावरती कंट्रोल, निद्रेवरती कंट्रोल, हे 5 फॉर्म्युले दिले आहेत. ह्या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल असला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी टाळता येतात. आपण 100 वर्षाचे आयुष्य आपल्याला मिळू शकतं. ओके. मात्र हे इथे आपलं सगळं डळमळीत होतं गणित. ह्या गोष्टी कंट्रोल करता येत नाही. प्राणायाम, योगा, मेडिटेशन मध्ये शिकवतं हाऊ टू कंट्रोल युअर ब्रेथ, हाऊ टू कंट्रोल युअर हार्ट रेट. जे ॲथलीट आणि जे मॅरेथॉनर्स असतात, जे ग्रॅज्युअली ट्रेंड असतात, त्यांची हृदयाची गती कमी असते. नॅचरोपॅथी, आयुर्वेदा, स्कंद पुराण, इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी हे सगळे शास्त्र आजार प्रिव्हेंट करण्याकरिता निश्चितच फायद्याचे. मात्र सिरियस आजार झाल्यानंतर ह्या आजाराच्या उपचाराकरिता ह्या पद्धतीचा उपयोग नाही तेवढा, हट्ट धरू नये. बॉर्डरलाईन डिसीज ज्याच्यामध्ये जीव घेणं प्रसंग निर्माण होण्याची शक्यता कमी असं तुमचा डॉक्टर जर सांगत असेल, नक्कीच ह्या पद्धतीचा वापर करा. पण जिथं तुम्हाला आई ग कळ येते, तुम्हाला खूप त्रास होतोय, तुम्हाला उठता बसता चालवत नाही तुमचं शरीर, तुम्हाला दम लागतोय, तिथं तुम्ही म्हणाल की मी अमुक काढा घेईल, बरं करेल स्वतःला, मी तमुक बुकटी पुढी घेईल किंवा ह्या इकडे जाईल तिकडे जाईल, त्या आश्रमात जाईल, ह्या गोष्टी फायदा देत नाही. मेडिटेशन, हेल्थ आणि मेंटल कुलिंगसाठी या गोष्टी गरजेच्या, पण आजार टाळण्यासाठी या गोष्टी वापरा. पण सिरियस हार्टचे ब्लॉक, पॅरालिसिस, मधुमेह एकदम अनकंट्रोल जर असेल आणि कॉम्प्लिकेटेड इन्फेक्शन असेल, कॅन्सर्स असतील, ज्या आजाराचं म्हणजे वेगाने वाढ होती, त्याच्यामध्ये ॲलोपॅथिक औषधांचा जास्त इफेक्टिव्ह आहे. क्रिटिकल केअर मेडिसिनचा वापर करा. सायन्सने खूप प्रगती केली आहे. तुम्ही जर गुगलवरती जाल, गुगल सगळ्या गोष्टीसाठी वाचू नये पण याच्यासाठी नक्की वाचा. 1930 मध्ये भारतीयांची ओव्हरऑल लाईफ एक्सपेक्टन्सी 30 वर्ष होती. आज ती 70च्या जवळपास आहे आणि उद्या ती 80 होणार, 90 होणार, 100 पण होणार. पण हे जसं वय वाढेल तसं वाढत्या वयासोबत कॅन्सर्स, हार्ट अटॅक, किडनी फेलियर, डिजनरेटिव्ह डिसीजेस हे पण आजार वाढणार आहेत. कमी वयामध्ये आपल्याला आजार होणार, आयुष्य पण वाढणार आहे आणि आयुष्य वाढल्यामुळे, आयुष्याच्या वाढीमुळे इतर गोष्टी, कॅन्सर्स पण खूप दिसणार आहे. एक मला आणखीन शंका आहे की
अनेकांचं ECG अजिबात चांगलं येत नाही, पण त्यांना हार्टचा प्रॉब्लेम नसतो. आणि काहींचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण त्यांना जसं तुम्ही आता म्हटलं तसं सायलेंट हार्ट अटॅक येऊन जातो किंवा हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम त्यांना जडलेला असतो. तर आम्हाला कळणार कसं की आम्हाला हृदयविकार आहे की नाही? पहिली गोष्ट, आपण सेल्फ त्याच्यासाठी काही टेस्ट कराव्या का? आपण सेल्फ डायग्नोसिस करू नये, गुगल वाचून स्वतःच्या तपासण्या करू नये. डॉक्टरकडून क्लिनिकल जजमेंट घेऊन तपासून घ्या. डॉक्टर तुम्हाला चाचण्या करायला सांगतील. इट इज ऑल म्हणजे पेशंट सेंट्रिक. ए ला अमुक तपासण्या, बी ला अमुक तपासण्या, सी ला वेगळ्या तपासण्या. जनरलाइज नाही. प्रत्येकाला एक असं जनरल हेल्थ चेकअपचं प्रोफाईल देत नाही मी. वय बघून पेशंटचं ओव्हरऑल बॉडीचं इक्वेशन, सगळे कॅल्क्युलेशन्स आम्ही गणित त्याचं आखून त्यांना तपासण्या सांगतो. मात्र आपलं स्वतःचं रिस्क जाण्याकरिता मी स्केल सांगितल्या. लिपिड प्रोफाईल, शुगर, बॉडी मास इंडेक्स, कार्डियक मार्कर. आता तुम्ही विचारलेला प्रश्न इंटरेस्टिंग आहे. ECG नॉर्मल आहे, सगळ्या तपासण्या नॉर्मल आहे, पण डॉक्टर सांगतात की अँजिओग्राफी करा, तुम्हाला हार्टचा आजार आहे. हे कसं? ECG आणि रक्ताच्या चाचण्या आणि 2D कलर डॉक्टर किंवा स्ट्रेस टेस्ट 100% तंतोतंत डायग्नोसिस देत नाही. ओके. क्लिनिकल जजमेंटवरती तुम्हाला त्रास आहे खरा, पण तपासण्या सगळं ओके, तुम्हाला उत्तर हवंय. डॉक्टर सांगतात की मॅडम तुम्हाला दुखतंय छातीमध्ये, क्लासिकल आजाराचे संकेत आहे, याच्यामध्ये तपासण्या नॉर्मल येऊ शकतात ह्या बेजलाईन. पुढच्या टप्प्यातल्या आधुनिक तपासणीकडे आपलं जाणं गरजेचं आहे. मग तिथे जाणं गरजेचंच आहे. हवं तर सेकंड ओपिनियन घ्या. जास्त त्रास नसेल तर. तुम्हाला खूप जास्त वेदना आहेत, रात्री अपरात्री इस्पितळात गेला, सेकंड ओपिनियनचा 8 तास धरू नका. सेकंड ओपिनियनचा 8 तास किंवा धरा आपण नवऱ्यासोबत गेलो, बर्मिडावरती हातात फाईल घेऊन गेलो, सॅटर्डेला गेलो, डॉक्टरची वेळ घेतली, फिरतोय हॉस्पिटलमध्ये, आरामात गेलो, सेकंड ओपिनियन थर्ड ओपिनियन घ्या. पण अति जास्त वेदना आहे, घामाघूम आहात तुम्ही, दम लागतोय, तिथे सेकंड ओपिनियन घेऊ नका. तातडीने हे केलं पाहिजे. तिथे तुम्ही लवकरच उपचार घ्या. काही रुग्णांचं ECG नॉर्मल येतात, पण त्यांना घातक हृदयाचे आजार असतात. काही रुग्णांचा ECG खूप वाईट असतो, पण डॉक्टर समोरून सांगतो की तुमचा ECG वाईट असला, इको खराब असला तरी पण तुम्हाला आजार नाही. जस्ट गो ऑन अ नॅचरल वे बाय लाईफस्टाईल मॅनेजमेंट, मेडिटेशन, योगा, मग नंतर डाएट केअर, एक्सरसाइज, याच्यावरती जा. आता माझ्याकडे खूप रुग्ण येतात स्वतः फाईलची थप्पी घेऊन, आता इन्व्हेस्टिगेशन करून, डॉक्टर साहेब हे बघा, हे हायलाईट केलं, ते हायलाईट केलं, हे रेड मार्क केलं, हे रेड मार्क केलं. त्या फाईलच्या थप्पीमध्ये 100 ठिकाणी रेड मार्क केलेलं असतं, हायलाईट केलं असतं, आणि त्याला उत्तर हवे असतात. आता हे गुगलने सांगितलेलं असतं की अमुक अमुक. प्रत्येक आकडा हा महत्वाचा नसतो. बरोबर. समरी नटशेल क्लिनिशियन जी ड्रॉ करतो तुमच्या हेल्थ करिता, ते जाणणं गरजेचं असतं. काही गोष्टी अबनॉर्मल असतात, पण ते तुमच्यासाठी नॉर्मल असतात. उदाहरण देत असताना मी गमतीने म्हणतो, ऋतिक रोशनला एक 6वं बोट आहे, ते अबनॉर्मल आहे. बरोबर. पण त्याच्या सांगा कुठल्या गोष्टीच्या आड येतं का ते? नाही, अजिबात. तो फिट आहे. अमुक अमुक ऍक्टरला ECG मध्ये RBBB आहे, तमुक तमुक डॉक्टरला LBBB आहे, तमुक तमुक डॉक्टरला हे आपल्या मोठ्या व्यक्तीला असं आहे. आम्ही उदाहरणं देतो. ही उदाहरणं याकरिता देतो कारण लोक त्यांच्या जीवनशैलीमुळे त्यांच्यावरती इम्पॅक्ट पडतो. तर सगळ्याच दिसणाऱ्या अबनॉर्मल गोष्टी तुमच्यासाठी अबनॉर्मल नसतात. तुम्ही आपापली तब्येत बघून त्यानुसार हे केलं पाहिजे. बरोबर आहे. आता मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की तरुणांमधलं जे हे आहे, तिथपासून जर त्यांना गोळ्या खावत जगायला लागलं आयुष्य, तर कठीण आहे. आणि ज्यांना हे नाही आहे पण आम्हाला हार्टचं स्वास्थ्य चांगलं ठेवायचं आहे, तर नॅचरल वेने आम्ही काय करू शकतो? जे तुम्ही आहार बिहार सांगितलं हे सगळं मला समजलं, पण असं काही आहेत का की गोळ्या, की जसं हार्ट अटॅक आल्यावर तुम्ही सॉर्बिट्रेट सांगता की जिभेखाली ठेवा किंवा हे करा, तसं रक्तवाहिन्या काठीण्य येऊ नये म्हणून, किंवा इतर काही की याच्यासोबत जोडूनच क्लॉटिंग होऊ नये? 2-3 प्रश्न याच्यामध्ये. पहिली गोष्ट, हृदयविकार होऊ नये म्हणून मधुमेह झाला नाही पाहिजे, रक्तदाब नाही झाला पाहिजे. झालेच ते अनुवंशिक दोषामुळे. आता तुमचं आडनाव जर टाटा आणि अंबानी असेल तर त्यांची श्रीमंती आणि त्यांची जीन्स पण येणार. करेक्ट. आता श्रीमंत कुटुंबामध्ये हेरिडेटरी फॅक्टर्समुळे डायबिटीस आणि हायपरटेन्शन आला की तुम्हाला असं नाही म्हणता येणार की मग तुम्हाला फक्त श्रीमंती द्या, आजार देऊ नका. काही गोष्टी अनुवंशिक येतात, त्याच्यामध्ये कमी वयामध्ये मधुमेह आणि हायपरटेन्शन आणि हार्टचे आजार होणार असतात. तर तशा रुग्णांमध्ये आम्ही त्यांना खूप कटिबद्ध आहार ठेवायला लावतो, हेल्थ प्रोफाईल चांगले ठेवायला लावतो जनरली, आणि अंडर मेडिकल विजिट किंवा रडार राहायला लावतो. थोडंसं लवकर अर्ली आम्ही लाईफमध्ये ॲस्पिरिन स्मॉल डोस चालू करतो. ओके. हे त्यांच्यासाठी जीवन अमृत ठरू शकतं. स्मॉल डोस ॲस्पिरिन कॅन प्रिव्हेंट हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस ऑफ सिरियस काइंड्स. ओके. सॉर्बिट्रेट तुम्ही म्हणतात हे इमर्जन्सी मेडिसिन आहे. अति जास्त वेदना झाल्या, हार्ट अटॅक सारख्या वेदना झाल्या, तर एक डिस्प्रिन फुल टॅबलेट क्रश करून च्यू करून गिळून घेणे आणि सॉर्बिट्रेट जिभेखाली ठेवणे, थोडासा आराम करणे, मग डॉक्टरकडे जाणे.
ताबडतोब याच्यावरती विसंबून राहू नये. हे तात्पुरतं ब्रिजवर थेरपी म्हणतो मी यांना. मात्र तुम्ही रोज सॉर्बिट्रेट डिस्प्रिन घेत असाल आणि तुम्ही वेळ काढूपणा करत असाल तर यू आर पुशिंग युअर सेल्फ टुवर्ड्स अ डेड एंड. असं स्वतः नका करू. ते इमर्जन्सीसाठी वापर करा त्याचा. आणि ह्या रोज जर गोष्टीची सेवन करायची गरज पडत असेल तर समथिंग इज म्हणजे ॲट अमिस म्हणजे मेजर आहे, त्याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. हार्ट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी अनुवंशिक रिस्क असेल तर मेडिकल रडारमध्ये राहा. हेरिडिटरी जेनेटिक भावंडांना बहिणींना जर 50च्या आत जर हार्ट अटॅक आलेला नसेल किंवा डायबिटीज हायपरटेन्शन असेल तर तुमचं अनुवंशिक रिस्क कमी आहे. मात्र ह्या गोष्टी असेल तर तुमचं अनुवंशिक रिस्क जास्त आहे. तुम्हाला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. मी सांगितलेल्या 2 गोष्टी टेबलवरच्या शुगर आणि सॉल्ट हे जरा दूर सारा. तेल तुमच्या गृहिणीला सांगा. गृहिणीनेच का, गृहिणीने स्वयंपाक करायचा असतो का? नाही. तुम्ही घराच्या आतमध्ये तेलाचा वापर कमी करा. आता स्त्री आणि पुरुष शोल्डर टू शोल्डर काम करायला लागले. मी हे मानत नाही की स्त्रीने स्वयंपाक करावा, स्त्रीनेच घरी नाही, पण इन जनरल तसंच होतं. त्यामुळे संस्कृतीमध्ये पण चेंजेस व्हायला लागले. पुरुष आणि स्त्रिया काम करायला लागल्या. स्त्रियांना पण सवय लागल्या. तरुणी सुद्धा स्मोक करतात, तरुणी सुद्धा मद्याधून ड्रिंक्स. हो, मोर कन्झम्पशन ऑफ ओसी पिल, डिलेइंग फॅमिली प्लॅनिंग, याच्यामुळे आजार जडतात. नैसर्गिक गोष्टी टाळल्या, कमी ज्या वेळेत ज्या गोष्टी झाल्या नाही तर मग आजारही जडतात. बरोबर आहे. हो, या सगळ्या गोष्टी हार्ट अटॅकसाठी पण कारणीभूत असतात. स्त्रियांमध्ये पण, स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचं जे कवच असतं हो, तर ते कवच लवकर निघून गेल्यामुळे, ओसी पिल्स जास्त घेतल्यामुळे, हे स्मोकिंग अल्कोहोलमुळे ते कवच लवकर निघून जातं. त्यांना पुरुषांसारखं इक्वल रिस्क मग निर्माण होतो. ड्रिंक्सचं प्रमाणही आता खूप वाढत चाललंय, तर त्याच्या हृदयविकारावर कितपत परिणाम होतो? स्मोकिंग फार वाईट आहे, टोबॅको फार वाईट आहे. पण ड्रिंक्स मध्ये कसं आहे, थोड्या प्रमाणामध्ये मॉडरेशनमध्ये क्वांटिटी इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी कन्झम्पशन हे परमिसिबल आहे. सायन्स त्याला शास्त्रोक्त दुजोरा देतं. आता हे थोडं प्रमाण म्हणजे शरीरावरती अवलंबून आहे. बरोबर. 2 to 3 ml per kilogram of wine, red wine, white wine, whiskey, सिंगल मॉल्ट, आता हे ज्या वेगवेगळ्या विस्कीज असतात ते परमिटेड आहे. पण भारतीयांमध्ये ह्या गोष्टीची परमिशन दिली की स्त्री लगेच रागाने बघते डॉक्टर तुम्ही कसं काय सांगता त्यांना, डॉक्टर तुम्ही हे परमिशन देऊ नका, ते ऐकणारे नाही, ते 2 नाही 4 घेतील. सिंपल स्मॉल क्वांटिटी मध्ये घेतलं, एक फॉर्म्युला आहे. मग तो आठवड्यातून 1-2दा घेतला किंवा विकेंडला घेतला तर चालतो, काय प्रॉब्लेम. मात्र स्मोकिंग एकही सिगरेटचा झोरका नाही, तंबाखू अजिबात थोडी सुद्धा नाही. थोड्या क्वांटिटीमध्ये अल्कोहोल, वाईन इज ओके. रुबिफिशियंट आहे, व्हॅझोडायलेटर आहे, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं, रक्तवाहिन्यांना चांगलं ठेवतं, शरीर शुद्धीकरणासाठी गरजेचं असतं. मी तर म्हणतो सगळ्या औषधाचा बेस अल्कोहोलच आहे. बरोबर. सगळ्या मेडिसिन्स, काही पथीस, मी ते आता त्याचा उच्चार नाही करत, अमुक पथीस मध्ये त्याचा बेस अल्कोहोलच आहे. हो, सगळ्या गोष्टीचा बेस अल्कोहोल आहे. मॉडरेशन मध्ये पाहिजे, अति जास्त सेवन नको. आता शेवटचा प्रश्न की करोनामुळे हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलंय, तर त्याच्यापासून आम्हाला बचाव कसा करता येईल आमचा? करोना लवकर संपव, गणरायांना प्रार्थना. करोना संपत चाललेला, आपण पॉझिटिव्ह राहिल्यामुळे. करोनामुळे काय होतं की रक्ताच्या आतमधली व्हिस्कॉसिटी वाढते. उदाहरण द्यायचं तर एका ग्लासमध्ये 1 चमचा साखर टाकून हलवलं तर ते पाणीच दिसेल. मात्र एका ग्लासमध्ये अर्धा ग्लास एवढी साखर टाकून उकळलं त्याला तर त्याचं पाक तयार होतो. हे पाक तयार जो होतो त्याची व्हिस्कॉसिटी जास्त असते पाण्यापेक्षा. हृदयाच्या आतमध्ये क्लॉट होण्याचं कारण इन्क्रीज व्हिस्कॉसिटी बिकॉज ऑफ इन्फ्लेमेटरी मार्कर्स. ओके. इन्फ्लेमेटरी मार्कर्स फक्त कोरोनामुळेच होतात असे नाही, इतर व्हायरल इलनेसेस, इतर इन्फेक्टिव्ह पॅथॉलॉजीमुळे होतात, काही रक्ताच्या आतील दोषामुळे होतात, काही रक्ताच्या आतील दोष. रक्त हे कॉम्प्लेक्स 130 केमिकल्सनी बनलेलं आहे. ओके. ह्या केमिकल्सचा अभाव, केमिकल्सचा अति जास्त मज्जाव, याच्यामुळे पण क्लॉट्स होतात. करोनामुळे, करोनाच्या व्हॅक्सिनमुळे क्लॉट होतात. याचं प्रमाण आहे मात्र खूप कमी आहे. किती आहे? आपण फ्लाईटने जातो, गाडीने जातो, त्याच्या ऍक्सिडेंटचं जेवढं रिस्क आहे तेवढं आहे. नाहीतर लोकांमध्ये हा चुकीचा मेसेज आहे, व्हॅक्सिन घेऊ नका, व्हॅक्सिनने क्लॉट होतो. करोना झाला तुम्हाला प्रत्येकाला क्लॉट होणारच. वेळेत उपचार घ्या, हायड्रेशन चांगलं ठेवा, डॉक्टरच्या विजिलमध्ये राहा, डॉक्टर तुम्हाला तात्पुरते रक्तदोषांतक सारखी औषधं वगैरे बिलकुल ती मदत करतात. तात्पुरत्या कालावधीमध्ये जेव्हा रक्त वाहिन्याच्या आतमध्ये शरीरामध्ये एक धुमाकूळ चालू असते व्हायरिमियामुळे, व्हायरल टॉक्सिन्समुळे, तो पिरियड कालावधी जर आपण कव्हर केला तर तुमचं रिस्क शून्याकडे जातं आणि नंतर ते आयुष्यभरासाठी गोळ्या औषधी घ्यायची गरज पडत नाही. ओके.
थँक्यू डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत. कारण हृदयविकार हा आपल्या सगळ्यांचा चिंतेचा विषय आहे, काळजीचा विषय आहे. आणि जेव्हा सिद्धार्थ शुक्लासारख्या मृत्यूच्या बातम्या येतात तेव्हा आणखीनच हादरायला होत असतं. तर त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो डॉक्टरांनी सांगितलेला तुम्ही पूर्णपणे ऐका, ते फॉलो करा आणि तुमच्याही हृदयाचं स्वास्थ्य खूप छान राहू दे अशी मी प्रार्थना करते, गणरायाकडे प्रार्थना करते आणि डॉक्टरांना धन्यवाद देते. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. जाता जाता एक महत्वाचा मेसेज आहे. 21 सप्टेंबर 1995 का 96 बहुतेक भारतामध्ये पूर्ण गणपती दूध पिले होते. हो, हे कशामुळे जायचं सांगतो तुम्हाला. भारतीय पॉप्युलेशन हिस्टेरिकल आहे. भारतीय पॉप्युलेशन एक प्रवाह आहे आणि एका सायकीचा प्रवाह आहे. आता हे सिद्धार्थ शुक्लाचे जे काय झालं त्यानंतर रोज माझ्याकडे 25 रुग्ण कमी वयाचे येतात चेस्ट पेन घेऊन. सगळ्यांना मला एक मेसेज द्यायचा आहे की असं हिस्टेरियाला फॉलो करू नका. सायन्स अप्लाय करा, लॉजिक अप्लाय करा, कॉमन सेन्स अप्लाय करा. डोंट फॉल प्रे टू एव्हरीथिंग विच इज स्प्रेड ॲज अ ह्युमर ऑन डिजिटल मीडिया और ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म्स. धन्यवाद. आणि मीडियाचा इम्पॅक्ट आपल्यावर किती होऊ द्यायचा हे आपण ठरवायचं आहे. ते तुम्ही ठरवाल अशी आशा करते. तुम्हाला स्वास्थ्य लाभो अशी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.